सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या सभा जोरदार सर्व पक्षांकडून सुरू असून मालेगाव बाह्याचा विचार केला तर ऐनवेळी भाजप शिवसेना युती तुटली आहे। त्याचं मुख्य कारण बंडू काका बच्छाव यांनी व्यक्त करत आम्हाला भीक म्हणून जागा नको, सन्मानाने जर जागा दिल्या नाहीत, शिवाय ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे म्हणून मी युती तोडली असा जाहीर सभेत वक्तव्य केलंय। ही युतीला पहिले पदाधिकारी तयार होते, पण या नवीन आलेल्यांनी ही युती होऊ दिली नाही। ही गोष्ट खरी आहे। युती होऊ दिली का नाही होऊ दिली, कोणाची काय भूमिका, तर या भारतीय जनता पार्टीचे प्रभारी निवडणूक अध्यक्ष सन्माननीय दादासाहेब या ठिकाणी आहे। मी माझी भूमिका ठेवली, युती झाली पाहिजे, पण ती सन्मानाने झाली पाहिजे, ती समसमान झाली पाहिजे। आणि तुमच्यामध्ये जर मनाचा मोठेपणा असेल तर या भारतीय जनता पार्टी, मी ते अपक्ष लढलो, मनावर चाराना उपकार नाही निवडणूक, पण तुमच्यावर डोंगरा एवढे उपकार, आणि या भारतीय जनता पार्टीने तुम्हाला या निवडणुकीमध्ये मोलाची साथ दिली म्हणून 1-2 जागा जास्त द्या, नका जास्त देऊ, समसमानता झाली पाहिजे, सन्मानात झाली पाहिजे, काय म्हणा। पण ती युती होत असताना अशा प्रकारची युती की तुम्हाला 5 जागा घ्या, 7 जागा घ्या, इथल्याच देईल तिथल्याच देईल, हे बिचारे भाबडे जायचे। ही युती सन्मानाने नव्हती आणि समसमान नव्हती। मी सांगितलं होतं की समसमान करा, प्रत्येक वार्डामध्ये 2-2 जागा द्या, जर युती अशा पद्धतीने होत असेल तर करा। 8 दिवस हा सगळा गोळ चालला आणि मग मला माझी भूमिका मांडावी लागली की अशा प्रकारची युती होत असेल तर मी या निवडणुकीमध्ये कुठलेही भाग घेणार नाही आणि कुणाच्याही स्टेजवर जाणार नाही, मी तटस्थ राहील, म्हणून मी अशी भूमिका घेतली। म्हणजे ही युती म्हणजे काय, तुम्ही भिकेसारख्या जागा देतात का? अरे भिकेसारख्या जागा घ्यायला हा बंडू काका तयार नाही। बंडू काका ना कभी रुका है, ना बंडू काका कभी किसी के सामने झुका है, ना कभी थका है। बंडू काका हमेशा खुद के दम पर सबसे लड़ा है बंडू, आणि म्हणून मला ही युती मान्य नव्हती। ती युती सन्मानात झाली असती तर निश्चित। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड।